आणि आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी। अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मृतदेह। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे। यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक। माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही। कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया। आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे, त्याला बघून महिला घाबरत असल्याची ही माहिती। कल्याणच्या पीडित कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदेंनी भेट घेतली। सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही वक्तव्य। गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलंय त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल। पीडित कुटुंबियांच्या मनात मोठा आक्रोश। आरोपीला शिक्षा व्हावी, न्याय मिळावा। आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया। कल्याण केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सामान्यांची अपेक्षा। रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्रातील असणाऱ्या नागरिकांची आहे। बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचाही इशारा। नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमाने यांचा निशाणा। आणि पर्यटन करू नये तर मी तर त्यांना म्हणेन की तुम्ही एकदा बीडला पर्यटन म्हणून जा आणि तिथे बघा तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांशी बोला, किती दहशत आहे। बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती। कधी भडका उडून दंगल होईल असं वातावरण। सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती, एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही, पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे।